सातारा जिल्ह्यातील आजच्या टॉप 10 न्यूज दिनांक 9 जून 2026 पावर्ड बाय दी वोकल फॉर लोकल. आपली खरेदी आपल्या शहरात, आपल्या साताऱ्यात. मोदी सरकारने आजच्या दिनच्या नावाखाली महिलांना भोगायला लावलाय वनवास. सुषमा राजे घोरपडे. घरगुती गॅस सिलेंडरच्या दरात रविवारी ऑइल कंपन्यांनी 29 रुपयांची वाढ केली आहे. या गॅस सिलेंडरच्या दरवाढीमुळे महिलांच्या घरगुती खर्चाचे बजेट बिघडणार आहे. त्यांना सिलेंडरचा वापर करणे अवघड होऊन जाणार आहे. मोदी सरकारने आजच्या दिनच्या नावाखाली महिलांना वनवास भोगायला लावला आहे. महिलांना आता गॅस अभावी जंगलामध्ये जळण गोळा करायला जावे लागणार आहे. गॅसची ही केलेली दरवाढ अन्यायकारक व सर्वसामान्य नागरिकांना परवडणारी आहे, अशी घणाघाती टीका सुषमा राजे घोरपडे, जिल्हाध्यक्ष महिला काँग्रेस कमिटी सातारा यांनी केंद्र सरकारवर केली आहे. निवडणूक खर्चातील भ्रष्टाचाराविरोधात पाटण तहसील समोर आमरण उपोषण सुरू. कारवाई आंदोलन मागे नाही. तरन्नुम चाऊस. पाटण तालुक्यात लोकसभा व विधानसभा निवडणुकीच्या खर्चात मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाला आहे. निवडणुकीसाठी खर्च म्हणून 9/6 बोगस बिले काढण्यात आली असल्याची माहिती अधिकारात उघड झाली आहे. याबाबत मुख्य ठेकेदार व निवडणूक प्रक्रियेत सहभागी असलेले अधिकारी कर्मचारी यांच्या संगमताने हा भ्रष्टाचार झाल्याने त्यांची खात्रीने चौकशी करून गुन्हे दाखल करावेत या मागणीसाठी तर्रुम अब्दुल रज्जाक चाऊस यांनी सोमवार दिनांक 8 जून पासून पाटण तहसील कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरुवात केली आहे. भ्रष्ट कारभाराविरोधात एक जागृत महिला उपोषणात बसली असताना शासनाचे एकही अधिकारी उपोषणात फिरकला असल्याने तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. अभियंत्यांच्या खून प्रकरणी पत्नीचा प्रियकर व साथीदार गजाड. खुनासाठी विकत घेतली कार, मारेकरांच्या पत्नीनेच पुरवले लोकेशन. अभियंता लक्ष्मण मंडले यांच्या खून प्रकरणी त्यांची पत्नी व मेहुण्याला अटक केल्यानंतर पत्नीचा प्रियकर आणि त्याच्या साथीदाराला पोलिसांनी दिनांक 7 जून कारवे नाक्यातून अटक केली आहे. या दोघांनी खून करण्यासाठी कार खरेदी केल्याचे आणि त्यांच्या पत्नीने पतीचे लोकेशन पुरवल्याच्या तपासात निष्पन्न झाले आहे. प्रथमेश प्रकाश थोरात वय 25 राहणार कारवे तालुका कराड व आकाश अशोक होनुसरे वय 23 राहणार कल्पतरू कॉलनी थोरात हॉस्पिटल कारवे नाका कराड अशी संशयितांची नावे आहेत. आंबेनळी घाट दुर्घटनेतील मृतांच्या वारसांना प्रत्येकी 1 लाखांची मदत. नामदार शिवेंद्रराजेंचा पाठपुरावा. मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून अर्थसहाय्य. पोलादपूर मार्गावर आंबेनळी घाटात झालेल्या भीषण कार अपघातात सातारा जिल्ह्यात 8 युवकांचा दुर्दैवी मृत्यू झाला होता. या दुर्घटनेतील मृतांच्या वारसांना आर्थिक मदत मिळवण्यासाठी सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांनी पाठपुरावा केला होता. नामदार शिवेंद्रराजे यांच्या मागणीनुसार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री सहाय्यता निधीमधून मृतांच्या वारसांना प्रत्येकी 1 लाख रुपयांची आर्थिक मदत मंजूर केली आहे. सातारा नगरपालिका अतिक्रमण पथकाकडून राधिका रोड रस्त्यावरून 19 हातगाड्या जप्त. गेल्या अनेक महिन्यांपासून राधिका रस्त्यावर टप्प्याने हातगाड्यांची रांग वाढू लागली आहे. रहदारीचा हा प्रमुख मार्ग असल्यामुळे वाढत्या अतिक्रमणामुळे रस्ता अरुंद झाला होता. पालिकेने हे अतिक्रमण तातडीने हटवावे अशी मागणी नागरिकांमधून सातत्याने केली जात होती. नागरिकांच्या तक्रारीची दखल घेत नगरपालिका अतिक्रमण पथकाकडून राधिका रोड रस्त्यावरून 19 हातगाड्या जप्त करण्यात आल्या आहेत. मलकापूर व करड परिसरातील पावसाच्या पाण्याचा निचरा, सेवा, रस्त्याची दुरुस्ती व सुरक्षेकडे लक्ष द्या. दादा शिंगण. नांदलापूर ते कोल्हापूर नाका दरम्यान सुरू असलेल्या राष्ट्रीय महामार्गाच्या उड्डाणपूल प्रकल्पातील अपूर्ण कामांमुळे आगामी पावसाळ्यात मलकापूर आणि कराड परिसरात गंभीर समस्या निर्माण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे याबाबत तात्काळ उपाययोजना न झाल्यास 5 जुलैला रस्ता रोको आंदोलन करण्यात येणार असल्याचा इशारा मलकापूर नगरपालिकेचे नगरसेवक दादा शिंगणे यांनी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या कोल्हापूर येथील प्रकल्प संचालकांना निवेदनाद्वारे दिला आहे. महाबळेश्वरमध्ये मुजर वाहतूक निरीक्षकाविरुद्ध पत्रकारांचे आंदोलन. अपशब्द प्रकरणी पत्रकार संघटनेच्या आक्रमक भूमिकेनंतर निलंबनाची कारवाई. महाबळेश्वर एसटी आगारातील वाहतूक निरीक्षक शाहरुख खान यांनी पत्रकार आणि पर्यटकांशी उद्धट अपमानास्पद वर्तन केल्याच्या निषेधार्थ महाबळेश्वर तालुका पत्रकार संघाने सोमवारी बसस्थानकावर धडक मोर्चा काढून जोरदार घोषणाबाजी केली. आंदोलनानंतर संबंधित अधिकाऱ्यांनी पत्रकारांची माफी मागितली. दरम्यान पत्रकार संघटनेच्या आक्रमक भूमीनंतर खान याचे एसटी महामंडळाकडून निलंबन करण्यात आले आहे. पुणे मंगळूर राष्ट्रीय महामार्गावर जोशी विहिरीनजीक कारच्या धडकेत 5 चारी ठार. पुणे मंगळूर राष्ट्रीय महामार्गावर जोशी विहिरीनजीक हॉटेल रायगड समोर भरधाव क्रेटा कारने दिलेल्या धडकेत 5 चारी ठार झाला. रविवारी 8च्या सुमारास हा अपघात घडला. अपघातानंतर चालक वाहनाचा पसार झाला आहे. या घटनेची नोंद गोविंद पोलीस ठाण्यात झाली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार विशाल गुलाब वागोले वय 50 राहणार वडगाव शेरी तालुका होईल जिल्हा पुणे हे महामार्गावर पुण्याकडे जाताना लेनवरून रस्ता ओलांडत होते. त्यावेळी पुण्याच्या दिशेने भरधाव वेगाने जाणाऱ्या क्रेटा या कारणे त्यांना जोरदार धडक दिली. या धडकेत वाघेल्यांचा जागीच मृत्यू झाला. अपघातानंतर वाहन चालकाने जखमी असलेल्या वाघेल्यांना मदत न करता घटनास्थळावरून पलायन केले. सातारकरांना मंडईत जात आहे मोबाईल सांभाळा. मोबाईल चोरीला जाण्याच्या घटनात वाढ. साताऱ्यातील आठव बाजारात गेल्या काही दिवसांपासून मोबाईल चोरीच्या घटना वारंवार घडत आहेत. त्यामुळे एकमेकांना आठवडे बाजारात जाता मोबाईल सांभाळा अशी आठवण करून देण्याची वेळ आली आहे. जुना मोठा स्टँड परिसरात दर रविवारी आणि गुरुवारी आठवडा बाजार भरत असतो. तेथेही यापूर्वी मोबाईल चोरीच्या घटना घडत असत. विशेष शर्टच्या वर्षादिवसात मोबाईल ठेवला तर चोरी जात आहे. त्यांना आळा घालण्यासाठी शाहू पोलिसांनी काही वेळेस खाजगी वेशातील तर काही वेळेस गणेशातील पोलिसांची ड्युटी लावली होती. त्याचप्रमाणे यापुढे पोलिसांनी बंदोबस्त होणार अशी मागणी बाजारकरांमधून केली जात आहे. पटू सुदेशना शिवणकरच्या टीमची जागतिक रिले स्पर्धेत सुवर्ण कामगिरी. तळमधील न्यू तुपे सिटी येथे आयोजित न्यू तुपे सिटी अथलेटिक ओपन 2026 स्पर्धेत भारतीय महिला 4x400 मीटर रिले स्पर्धेत सुवर्णपदक पटकावत इतिहास रचला. या विजयी संघात सातारा जिल्ह्यातील सुदर्शनचा समावेश असून तिच्या कामगिरीमुळे सातारा जिल्ह्याच्या शिल्पेच्यात मानाचा तोर रोवला गेला आहे. भारतीय संघातील एस स्नेहा, श्रावणी नंदा, सुनेशना शिवणकर, तमन्ना या चौघींनी 44.07 सेकंदाची वेळ नोंदवत सुवर्ण पदकावर नाव कोरले. मेड इन सातारा बॅच.
सातारा शहरातील महिलांनी बनवलेल्या उत्तम प्रकारच्या बॅग. संपर्क 959415 सातारा जिल्ह्यातील अशाच विश्लेषणात्मक बातम्यांसाठी जिल्हा सातारा या न्यूज चॅनलच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला फॉलो करा. व्हिडिओ लाईक करा, व्हिडिओ हाईप करा, व्हिडिओवर कमेंट करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा.